नमस्कार, जय श्रीराम. तुमच्या सर्वांचे स्वागत आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि तुम्ही सर्वांनी बघितलं आपला दिवस कसा सुरू झाला. आपल्या आई माऊलीचा आशीर्वाद घेऊन, बजरंगबलीचा आशीर्वाद घेऊन, कारण आज आहे मंगळवार, उपवास आहे आपला. आणि कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला बोललो होतो का आपल्याला जायचं आहे मुंबईला. तर आता त्यासाठीच लवकर उठलो. आज पण मी 8 वाजताच उठलो आहे. म्हणजे माझ्यासाठी लवकरच झाला, कारण मी रोज 12 वाजता उठतो. तर आता 8 वाजता उठलो आहे आणि आपलं सगळं देवदर्शन झालेलं आहे, आशीर्वाद घेतला आहे आई माऊलीचा, बजरंगबलीचा. आणि आता आपल्याबरोबर आपला भाऊ आहे लितेश, मावशीचा मुलगा माझ्या. तर आता त्यांनी पण जस्ट फोन केला होता, तो पण येतो आहे, पोचलेलाच आहे तो. तर आता काहीतरी नाश्ता घेऊ आपण त्याच्यासाठी आणि मग घरी जाऊन निघूया मुंबईला जाण्यासाठी काही. तर चला आणि कंटिन्यू राहा. आजच्या दिवसाचा जो काही रुटीन असेल तो तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये दाखवेल काही. काहीच आता झालेला आहे आमचा नाश्ता आणि आता निघालो आहे मुंबईला जाण्यासाठी आम्ही. कारण भाऊला काहीतरी काम आहे, गणपती आलेत ना, तर सामान वगैरे घ्यायचे, त्याला डेकोरेशनचं काहीतरी आयटम वगैरे घ्यायचे, तर त्यासाठी आम्ही चाललेलो आहे. आता जाऊया आणि येऊ लवकर, कारण घरी पण आपल्याला काम आहेत आणि जिमला वगैरे पण अजून जायचं आहे. तर चला. हेच बघा, असा सकाळचा नाश्ता. माझा तो उपवास आहे, मी फक्त दूध आणि ते डाळिंब खातो आहे. खाऊन आपण निघूया. चलो, कुठे गेली गाडी आपली? आता चाललो आम्ही मुंबईला. तुम्हाला भेटतो डायरेक्ट मुंबईला जाऊ. चल इकडूनच जाऊ. आणि बघा लितेश आहे, आमच्या मावशीचा मुलगा. प्लीज, मोबाईलचा पूर्ण बॅटरी लो झाली होती, त्याच्यासाठी फोन झालेला माझा स्विच ऑफ, म्हणून मी काय शूट केलं नाही मुंबईला. तर आता फायनली आलो ठाण्यात. तर हॉटेलमध्ये काहीतरी खायला बसलो आम्ही आणि जस्ट आता हॉटेलमध्ये फोन चार्जिंगला लावला, आयफोनचा चार्जर घेऊन. काय एवढ्या हौशेने गेलो पण शूट करायला भेटलं नाही. आणि मामा पण घरी येऊन थांबलेत, तर बोलवतात पटापट आपल्याला जायचं घरी. तर आता दाखव तुम्हाला तो थोडाफार, मग आपण जाऊया घरी. बघा, हे फिंगर चिप्स मागवले, कचोरी मागवले आम्ही आणि ज्यूस वगैरे पण मागवले. आता येतं आहे आणि फटाफट खाऊ आणि जाऊ घरी आपण. आलं आहे आमचं ज्यूस बी सगळं आलं आहे. तर आता खातो आम्ही आणि जातो घरी. चला, आलो आहे गाईज घरी. आणि आता जराशी झोप काढायची, झोप आले. संध्याकाळी आज जिमला जाऊया आपण. तर चला, एक आराम करू आता थोडाफार आणि जाऊया. परत आपल्याला जायचं अजून राहणारला पण. तर चलो. आणि दिवाबत्ती केली आणि आत्ताच बघा किती जवळ बसले मी टी व्ही बघत, एकदम टी व्हीच्या खाली. काहीतरी फराळाचं खाऊन घेऊया आता. बघा, दिवसभर चरत राहतात. येफर. तर गाईज आज आलो आहे डायरेक्ट आता जिममध्ये. तुम्हाला दाखवलं नाही येतं ना, कारण आज भरपूर काम आहेत मला. तर त्यासाठी रुटीन आजचा बिझी आहे. आणि जिमवरून आल्याला बसलो जेवायला. बघा, स्पेशल आजचं पालक पनीरची भाजी आहे गाईज, त्यानंतर छोलेची भाजी आहे, आळू वडे आहेत आणि चपाती आहे, डाळ भात आहे आणि स्वीट डिशमध्ये आपल्याला खीर पण केली आहे मम्मीनी. आता घेऊया जेवून, कारण दिवसभर बाहेर होतो, त्यामुळे आता झोप पण आले भरपूर मला. काय झालेलं आता माझं जेवून आणि बसले मी हॉलमध्ये. आणि आज काय मला जास्त ब्लॉग शूट करता आला नाही, कारण गेलो होतो मुंबईला गणपतीचा डेकोरेशनचं सामान आणायला, जसं तुम्ही बघितलं ब्लॉगमध्ये. आणि फोन पण माझा तिकडे झालेला स्विच ऑफ. तर तिकडून आल्यानंतर अजून एक काम आलं मला, की मी छोटासा बिझनेस चालू केलेला आहे, शॉर्ट्स वगैरे, म्हणजे कपड्यांचा शॉर्ट्स, ट्रॅक, टी शर्ट वगैरे, शर्ट वगैरे त्याचा. तर आय डी वगैरे मी मेन्शन करतो. तर त्याच्या कामामध्ये मी बिझी होतो आणि मग आता दिवसभरातून फ्री झालो आहे. तर मग आजचा ब्लॉग आपण एवढाच ठेवूया. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये गाईज. चला, बाय बाय, जय श्रीराम.